भैरवनाथ वळणावरती देखील काहीतरी मोठा विषय आहे. काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून एक ट्रक या ठिकाणी ब्रेकडाऊन आहे. काल थोडासा कॅमेऱ्यामुळे ते घेता आलं नाही. काल 4 वाजल्यापासून म्हणजे 16 तारखेला 4 वाजल्यापासून ब्रेकडाऊन झालेला आहे. त्याच्यामुळे इथे वाहतूक विस्कळीत होत आहे. काल 4 वाजल्यापासून ब्रेकडाऊन आहे त्या स्थितीमध्ये आहे. NHAI का याच्यावरती काम करत नाही. नमस्कार, आपण आत्ता आहोत खंबाटकी घाटामध्ये. आपण पाहू शकताय इथूनच कॅनलपासूनच जाम सुरू झालेला आहे. घाट अर्ध्यापर्यंत भैरवनाथ कॉर्नरपर्यंत जाम आहे. NHAIची कार सर्व्हिस व वयस्कर ओल्ड इज गोल्ड लोकांमुळे हे असा प्रकार घडत आहे. जर यांनी कालच संध्याकाळी 6 वाजता तो ट्रक काढला असता किंवा त्याला बाजूला जरी केला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. याला सर्वस्वी NHAI जबाबदार आहे. भरपूर गाड्या देखील ब्रेकडाऊन झालेल्या आहेत आता घाटामध्ये गरमीमुळे. या ठिकाणी हा ट्रेलर ब्रेकडाऊन आहे. कशी आहे परिस्थिती? एका ट्रकमुळे किती वाहने ब्रेकडाऊन? NHAIचा कसा आहे भोंगळा कारभार? ओल्ड इज गोल्ड लोक असल्यामुळे यामध्ये ही गोष्ट होत आहे. आपण पाहू शकताय खालपर्यंत पूर्णतः घाट जाम आहे. भरा, वयस्कर लोकांना ठेवा. कसा आहे जाम? NHAIनं काल 6 वाजता जर काढली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती. ही एक गाडी आणि ही एक गाडी. ओके मध्ये कार्यक्रम. खंबाटकी घाट जाम. काही वर्षापूर्वी अशीच काहीतरी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस देखील अशीच प्रकारे वाहनं बंद पडलेली होती.
कशी काय आहे परिस्थिती. कोण कोणाला कमी नाही, कसले ड्रायव्हर लोक एकामेकाला अजिबात साथ देत नाहीत. जेव्हा सर्वांना वाट भेटेल एका रेषेत व्यवस्थित जावं तसलं काय नाही. म्हणजे असं ॲक्सिडेंट झालेलं चालते, झालेली चालते.